नमस्कार मित्रांनो, आज आम्ही दाखवणार आहे तुम्हाला आमच्या गावाकडचं तळं. तर चला दाखवतो तुम्हाला तळं मी, आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे, ते पण दाखवतो. चला मग दाखवतो तुम्हाला एक पहिली लोकेशन. अजून 2 लोकेशन आहेत, त्या पण दाखवणार आहे मी तुम्हाला. बघा, हीच आहे पहिली लोकेशन आपली. एवढं मोठं आहे बघा, आणि दुसऱ्या साईडला पण आहे, ते पण दाखवतो. हे दुसऱ्या साईडला असं आहे, तिकडनं ते हे काय वडा आहे, तिथनं येते पाणी इकडे, ते तिकडं वाघ आहे. आणि तुमच्यासाठी सरप्राईज म्हणलं तर हे सरप्राईज आहे. हे माझी नवीन स्कूटी. हेच त्याच्यामुळेच लेट झालं तर ब्लॉगला, आणि बाहेर पण गेलतो मी सांगलीला, थोडं त्याला सोडायला जायचं होतं म्हणून गेलतो. हे आहे माझी नवीन स्कूटी. बघा मित्रांनो, ही आहे दुसरी लोकेशन आपली. हे आधी इथनं रोड होता, हे इथनं सरळ जायचं, पण हे तळं झाले ना म्हणून आता बदलला इकडने रोड. ते बघा किती पाणी. हे इथं जुना रोड कुठपर्यंत आहे बघा. ते तिकडं पांढऱ्या बिल्डिंग दिसायलात ना, ते तिथे पिंपळा. हे बघा. आता एक रेसिपीचा पण ब्लॉग येणार आहे माझ्या, पण 2-3 दिवसात येईल. तिथे आम्ही का शेतामध्ये काहीतरी खायला करणार आहे, तर ते पण प्लीज बघा तुम्ही ब्लॉग. आजचा ब्लॉग मी दुसरी एक लोकेशन आहे ती एक दाखवतो आणि एंड करतो. हे बघा, आता इथनं केवढं मोठं दिसतंय. हे बघा कुठपर्यंत आहे, नीट दिसत पण नाही तिथपर्यंत तळ आहे आमचं गावाकडचं. किती मोठ्या मोठ्या लाटा सुटल्या. थोडं पलीकडे पण जाऊन दाखवतो. हे बघा, वारा पण लय सुटलाय. मी जेव्हा बोलतो तेव्हाच वारा सुटतो दरवेळेस. घेऊ का तळ? हो. चला मग या ब्लॉगला करतो मी एंड. आणि बघितलं असेल तुम्ही आमच्या गावाकडचं धरण म्हणजे तळं, कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा या व्हिडिओला. आणि ह्याच्यानंतर आहे ना रेसिपीचा नाही तर मग काहीतरी कॉन्टेंट येईल, ब्लॉग येईल कशाचा तरी, ते प्लीज बघा तुम्ही. आणि मग करतो या ब्लॉगला एंड. थँक्यू.